कोणत्याही बॉडीचं 5 वर्षाचा कार्यकाळ जर संपला तर तो कार्यकाळ संपल्यानंतर ताबडतोब निवडणूक व्हायला पाहिजे, किंबहुना त्याची कार्यवाही 6 महिने आधीपासून सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे पहिल्या बॉडीची टर्म संपल्यानंतर दुसरी बॉडी अस्तित्वात यायला पाहिजे, हे कायद्याला अपेक्षित आहे आणि हे संविधानाला पण अपेक्षित आहे. म्हणजे महाराष्ट्राचा कायदा जो आहे त्याच्यापेक्षाही वरचा म्हणजे संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे की ज्याच्यामध्ये टर्म ही 5 वर्षाचीच असावी, त्याच्यापुढे कोणत्याही परिस्थितीत ती वाढवते. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये एक 6 महिन्याचं एक्सटेन्शन देता येतं आणि त्याच्यानंतर पुढचं 6 महिने जर कोर्टाला याला वाटलं गव्हर्नमेंटला की परिस्थिती अशी निर्माण झालेली की आपल्याला ते एक्सटेन्शन द्यायला पाहिजे, तर असं सगळं मिळून 1 वर्षाच्या पुढं काही कोणत्या परिस्थितीत एक्सटेन्शन जात नाही आणि जर ते झालं तर सगळं ते बेकायदेशीर असतं. परंतु राहुरी कारखान्याच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण झाली की जून 2021ला ज्या कारखान्याची बॉडी संपलेली आहे, टर्म संपलेली आहे, त्या कारखान्याला सातत्याने एक्सटेन्शन दिलं गेलं आणि ते एक्सटेन्शन वेगवेगळ्या कारणांनी दिलं गेलं. पहिली गोष्ट आमचं म्हणणं होतं की ज्यावेळेस मी पिटिशन आणलं 2022ला, म्हणजे सप्टेंबर 2022ला मी उच्च न्यायालयात आलो आणि कोर्टाच्या निदर्शनास आणलं की ही बॉडीची टर्म संपलेली आहे, एक्सटेंडेड टर्म आहे ती सुद्धा संपलेली आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत ती बॉडी इथं राहू शकत नाही. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये हा कारखाना बेकायदेशीररित्या जिल्हा बँकेच्या ताब्यात देण्याचा घाट केला गेला. कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना तो कसा दिला हा संशोधनाचा विषय. तर त्या कारखान्याला 5 वर्षाच्या बॉडीला कारखाना चालवण्यासाठी दिलेला असताना तुमची टर्म संपती, तुम्हाला माहिती आता आम्हाला याच्यातनं जावं लागतंय म्हणून तुम्ही सरळ तो कारखाना उचलला आणि बँकेच्या ताब्यात देऊन टाकला. पहिली गोष्ट हीच बेकायदेशीर कृती या मॅनेजिंग कमिटीने केली की ज्याच्या माध्यमातून कारखाना बँकेला देण्याची गरज नसताना किंवा कारखान्याचं तसं कोणतीही कायदेशीर कार्यवाही सुरू नसताना तो कारखाना देऊन ही बॉडी बाहेर निघण्याच्या तयारीत होती. उच्च न्यायालयाच्या मधल्या काळातल्या निर्णयामुळे या बॉडीवर ॲडमिनिस्ट्रेटर आणायला पाहिजे अशी उच्च न्यायालयाची धारणा झाली आणि त्याच्यामुळं त्यांनी आपल्या इथलं त्यावेळेस भालेराव RGD म्हणून काम पाहत होते, त्यांना कोर्टात ॲफिडेव्हिट फाईल करायला लावलं. ज्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की कोर्ट आता ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे आणि याच्यात काहीतरी दुसरी ऑर्डर होऊ शकते, मग त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करण्याचा निर्णय घेतला. तर तो ॲडमिनिस्ट्रेटर जो अपॉइंट झाला तो झाला 20/3/2023ला. म्हणजे बॉडीची मुदत कधी संपली 16/6/21ला आणि जवळजवळ 2 वर्ष ह्या अधिकाऱ्याने स्वतःच्या अधिकारा असताना देखील त्या काळामध्ये ते वापरले नाही. बॉडी एक्सटेंड केली, टर्म एक्सटेंड केल्यानंतर निवडणुका नाही घेतल्या, निवडणुका न घेऊन कोर्टाने ज्यावेळेस दम भरला त्यावेळेस या माणसाने ॲडमिनिस्ट्रेटर त्याच्यावर अपॉइंट केला. आता 23ला ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट झाला त्याच्यानंतर सुद्धा सातत्याने म्हणजे आजपर्यंत याच्यामध्ये काही ना काही कारणांनी शासनाने मग स्वतःचे अधिकार वापरून जे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कायद्यामध्ये शासनाला जे अधिकार आहेत ॲक्च्युली ते अधिकार शासनाचे नव्हते, परंतु चुकीच्या कायद्याच्या अनुषंगाने हे अधिकार वापरून ते कारखाना कसा आपल्या ताब्यात राहील किंवा कसा तो कारखाना दुसऱ्या कोणाच्या ताब्यात जाणार नाही, कसं तो कारखान्याची विल्हेवाट लावता येईल ही तजवीज वरपासून केली गेली. कारखान्याला एक्सटेन्शन देत गेले. आम्ही कोर्टापुढे ज्यावेळेस हे प्रकरण आलं आता सुनावणीला त्यावेळेस 2 याचिका कोर्टापुढे आल्या. आमची जी पहिली याचिका होती जी 2022ला आम्ही दाखल केली होती ती आमची कॉम्प्रिहेन्सिव्ह याचिका होती. म्हणजे तिच्यामध्ये अधिकाऱ्यांनी जे अधिकार वापरले त्याचा गैरवापर केला आणि ते अधिकार त्यांना नसताना त्यांनी त्या अधिकाराचा वापर करून हा कारखाना जाणीवपूर्वक अशा परिस्थितीत आणून सोडला की ज्याच्यात लिक्विडेशन झालं पाहिजे आणि हा कारखाना कायमस्वरूपी संपला पाहिजे अशा भूमिकेतनं जी